नमस्कार, मी समाधान शिकेतोड. साहित्यिक समजून घेताना या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत सन्माननीय महेश देशमुख, प्रसिद्ध कवी, परभणी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी श्री महेश देशमुख यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. सन्माननीय महेशजी देशमुख हे प्रसिद्ध कवी, निवेदक, सूत्रसंचालक, प्रयोगशील शिक्षक, लेखक तसेच संपादक आहेत. जिल्हा परिषद परभणीमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. श्वास नवे कवितेचे हा प्रातिनिधिक कवितांचा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन, आविष्कार साहित्य संमेलनामध्ये कवितांचं सादरीकरण व निवेदन सरांनी केलेलं आहे. सरांच्या कवितांचं सादरीकरण अतिशय उत्तम असतं आणि महाराष्ट्रातील रसिक सरांच्या कविता ऐकण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. नमस्कार सर. नमस्कार सर. आपल्या या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो. सर, आपल्या सबंध महाराष्ट्राला एक प्रसिद्ध कवी आणि त्यातही उत्तम कविता सादरीकरण करणारा एक प्रसिद्ध कवी म्हणून आपला परिचय सबंध महाराष्ट्राला आहे. सर्वप्रथम आपली एक रचना आम्हा रसिकांना ऐकायला आवडेल आणि त्यानंतर आम्हाला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी जाणून घ्यायला आवडेल सर. ठीक आहे, धन्यवाद सर. युवा साहित्य संमेलन औरंगाबाद इथे मी पहिल्यांदा जी कविता सादर केली होती आणि महाराष्ट्रातून मला ज्या कवितेबद्दल छान प्रतिसाद मिळत गेला, आताही मी ज्या ठिकाणी जातो, कवी संमेलन असतील, शाळेचे स्नेह संमेलन असतील, त्या ठिकाणी सर्वप्रथम मला या कवितेचा आग्रह होतो की पाऊस नावाची कविता आपल्या समोर सादर करतो. असं वाटतं की पाऊस येणार नाही, मात्र अचानक काळे ढग आभाळात दाटून येतात आणि पावसाच्या धारा बरसू लागतात. हा जो निसर्गातला बदल आहे, हा जो निसर्गाचा चमत्कार आहे, तो मी या कवितेत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऐकूया पाऊस ही कविता. सर सर झर झर भर भर भुईवर उतरून आला पाऊस ग. सर सर झर झर भर भर भुईवर उतरून आला पाऊस ग. येना जरा पावसात ओल्या चिंब दिवसात घरामध्ये आता नको राहूस ग. रान ओल, पान ओल, मन ओल, ऊन ओल, अंग आता झालं ओल ओल चिंब ग. रान ओल, पान ओल, मन ओल, ऊन ओल, अंग आता झालं ओल ओल चिंब ग. ओल्या ओल्या रानातूनही वलाले वरतील तरारून आले ओले ओले कोंब ग. ढगडग पुढ मग तग मग लग बग पळतात वाटा साऱ्या गावाकडे. ढगडग पुढ मग तग मग लग बग पळतात वाटा साऱ्या गावाकडे. गुरढोर बाया पोर पोर सोर मोर मोर निघालीत पाखरे ही घराकडे. रानावर फुलावर मुलावर पडतात थेंब थेंब सारीकडे. रानावर पानावर फुलावर मुलावर पडतात थेंब थेंब सारीकडे. सप सप रप रप सप सप टप टप वाजतात घरावर चौघडे. काळे भोर मन मोर घन घोर भराभर अचानक मेघ येती कोठुनिया. काळे भोर मन मोर घन घोर भराभर अचानक मेघ येती कोठुनिया. रान गार गार वार गार गार सभोवार मन तरी आल कस पेटुनिया. मन तरी आल कस पेटुनिया. मन तरी आल कस पेटुनिया. खूपच छान सर, खूप छान, अप्रतिम रचना. तर ही कविता मला कशी सुचली आणि कविता मला जेव्हा सुचते तेव्हा फक्त तिचे शब्द सुचत नाहीत, तर त्या शब्दासोबतच बॅक ऑफ द माइंड कुठेतरी लय सुद्धा त्या शब्दांना घेऊन येते. बऱ्याचदा असं होतं की लय आधी येते आणि मग शब्द येतात, पण बहुतांश वेळा शब्दच लयला सोबत घेऊन येतात. आणि मग मी विचार करतो जेव्हा हे असं का होत असेल, तर मग मला माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगावी लागते की माझं कुटुंब तसं मध्यम. मी माजलगाव तालुक्यात जन्मलेलो, हरकी निमगावला. एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर 12वी पर्यंत मी माजलगावलाच माझं शिक्षण पूर्ण केलं. पण शाळेत
कुठेही असं कवितेचं फार काही वातावरण असेल असं नव्हतं. माझं कुटुंबच मला कवितेकडे घेऊन जायला भाग पाडलं कुटुंबानं. कारण माझ्या आईचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक शाहीर होते आणि त्यामुळे ते नेहमी सातत्यानं कविता लेखन, पोवाडा लेखन, अभंग लेखन हे करत राहायचे. मी त्यावेळेस खूप लहान होतो. मी घरात सगळ्यात लहान होतो. माझी आई सगळ्यात मोठी. आणि मग माझे आजोबा माझ्या आईला भेटायला जेव्हा यायचे तेव्हा सगळी भेट झाल्यानंतर एक कार्यक्रम ठरलेला असायचा. माझ्या आईला सुद्धा कवितेची आवड होती कारण तिचे वडीलच कवी असल्यामुळं. मग एक कार्यक्रम ठरलेला असायचा की ते स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात त्यांनी केलेल्या नवीन कवितेंचे प्रत घेऊन यायचे. 3-4 कविता असायच्या आणि त्यांना ती कविता सादर करायला खूप आवडायचं. कारण ती कविता, प्रत्येक कविता कुठल्या तरी चालीवर असायची. मग ती चाल त्यांची स्वतःची नसली तरी त्या काळी प्रसिद्ध असणाऱ्या गीतांची चाल असायची आणि त्या चालीत ते कविता म्हणून दाखवायचे. मी लहान होतो. मी आजूबाजूला तिथे खेळायचो पण कुठंतरी माझ्या कानावरती लय पडत जायची. आणि मग हळूहळू माझ्या आजोबाकडून पाहून, माझ्या आईच्या तोंडून कविता ऐकून, माझ्या मामांच्या तोंडून कविता ऐकून माझ्या मनात सुद्धा यमक जुळवण्याची एक इच्छा निर्माण झाली आणि त्यातून मग मी कविता लिहू लागलो. पहिल्यांदा 10व्या वर्षी जेव्हा मी 4थीला होतो तेव्हा पहिल्यांदा मी शाळेमध्ये कविता लिहिली. ती कर्मेना कर्मेना मला या शाळेत कर्मेना. माझे सर होते. सरांनी पाहिलं. मला वाटत होतं, भीती वाटत होती की सर असं म्हणतील की आपल्या शाळेविषयी असं का लिहिलं. मात्र सरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हटले की एवढ्या लहान वयामध्ये तू कविता करतोस, तू कविता करत जा. आणि त्यामुळं मग माझ्या आजोबांनीच मला त्यांच्या कविता, इतर चांगल्या कविता, मला आठवतं की मी आधाशासारखं नवीन वर्गात प्रवेश घेतल्यावर पहिल्यांदा मराठीचं पुस्तक वाचून संपवायचो आणि त्यातही सगळ्यात अगोदर कविता कुणाच्या आहेत आणि त्या कवितांना चाली लावता येतात का हे पाहायचं. आणि त्यामुळं या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळं मी या कवितेच्या क्षेत्रामध्ये आलो. पुढे डीएडला असताना अनेक मान्यवर कवींच्या कविता मी वाचत राहिलो. त्यातही माझे आवडते कवी ज्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे असे म्हणजे बाबा बोरकर. बोरकरांच्या कवितेतला निसर्गच या पाऊस कवितेत सुद्धा आलाय असे मला वाटतं. कारण बोरकरांच्या कवितेतला निसर्ग असेल, पाडगावकरांची बोलगाणी सारखी कविता असेल, ती रसिकांच्या हृदयापर्यंत जाते, किंवा ग्रेस असतील, त्यासोबतच कुसुमाग्रजांच्या कविता असतील, या मी कॉलेजला असताना बऱ्याच वाचून काढल्या आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याही आत कविता लेखनाची एक शक्ती आहे याची मला जाणीव झाली. आणि त्यासोबतच कवितेचं सादरीकरण सुद्धा फार वेगळ्या पद्धतीनं मेहनत घेऊन करायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं आणि तेव्हापासून मी कविता लेखन करतो. खूपच छान सर. म्हणजे तुमच्या आजोबांकडून सर्वप्रथम तुम्हाला काव्य लेखनाची प्रेरणा मिळाली आणि हा सगळा प्रवास तुमचा खूपच प्रेरणादायी आहे. आपण अतिशय उत्तम पद्धतीनं कवितांचं सादरीकरण करता. या कवितेच्या सादरीकरणाच्या कलेविषयी सर्व साहित्य रसिकांना आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कवितेचं सादरीकरण करणं यासाठी मला वाटतं जे उपयोगी पडलं ते माझ्या आजोबाचं कविता सादरीकरण मी पाहत आलो ते तर आहेच आहे. पण मी लहान असताना म्हणजे मला आठवतं इयत्ता 4थीला असताना मी कथाकथन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. आमच्या माजलगाव तालुक्यात श्यामची आई यावर कथाकथन स्पर्धा असायच्या आणि आमच्या शाळेमधून मी नेहमी त्यात सहभागी असायचो. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा मला बऱ्याचदा बक्षीस प्राप्त झाले. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की आपण व्यासपीठावर गेल्यानंतर जी काही भीती असते मनात, ती भीती माझी लहानपणी कायमची निघून गेली. कारण माझ्या सरांनी मला सांगितलं होतं की तू जेवढं चांगलं बोलशील तितका तुझा प्रभाव होईल. तू असं समज की तुझ्या समोर सगळे दगड बसलेले आहेत. हे माझ्या लहानपणात वयात सांगितले असल्यामुळं आणि माझं पाठांतर चांगलं असल्यामुळं कथाकथन असतील, वक्तृत्व स्पर्धा असेल, यामधून पहिली गोष्ट ही तर झाली की माझ्या मनातून व्यासपीठाची भीती निघून गेली. बऱ्याचदा कथाकथनामध्ये मी काहीतरी कवितेचे 2-4 ओळी घ्यायचो आणि त्या सादर करायचो. माझ्या लक्षात यायचं की आपल्या कथाकथनापेक्षाही आपण मध्ये ज्या काही कवितेच्या ओळी म्हणतो त्याला जास्त प्रतिसाद मिळतो. आणि मग तुम्हाला सांगायला मला आवडेल की आता मला माझ्या लिहिलेल्या आतापर्यंत लिहिलेल्या काही 300 कविता असतील त्या मुखोद्गत आहेत. मला कधीही
अशी बघून सादर करायची गरज पडत नाही. मी जी कविता लिहितो ती मला पाठ असते आणि त्यासोबतच जी कविता मला आवडते, इतर कवींची सुद्धा जी कविता मला आवडते ती पाठ होते. आणि नेहमी कवी संमेलनात निवेदन केल्यामुळं, मग मराठवाडा साहित्य संमेलन असेल, इतर वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलनाचं निवेदन करत असल्यामुळं बऱ्याच कवितांचं सादरीकरण ते मला छान करायला जमतं. बहुतेक वेळेस कवितेचं सादरीकरण हे कवितेच्या शब्दांना रसिकांपर्यंत घेऊन जातं. कविता कागदावर वाचण्यापेक्षा ही कविता प्रभावी पद्धतीने जर सादर केली तर सामान्य जनांना सुद्धा त्या कवितेचा भावार्थ कळतो. उदाहरणादाखल माझी एक कविता सांगतो की कवी काय करत असतो. कवी हा समाजातल्या सगळ्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहत असतो. ती दृष्टी त्याला लाभलेली असते आणि ती दृष्टी जेव्हा शब्दांच्या आणि स्वरांच्या माध्यमातून रसिकापर्यंत जाते तेव्हा मला असं वाटतं की कविता लिहिण्याचं सार्थक होतं. एक कविता आपल्या समोर सादर करतो. बाभळ नावाची कविता आहे. माझ्या शाळेच्या समोर एक बाभळीचं आणि लिंबाचं झाड एकमेकाला खेटून उगवलेलं होतं. त्यांच्या फांद्या एकमेकाच्या आत गेलेल्या होत्या, मात्र त्यांच्या खोडामध्ये अंतर होतं. मी दररोज त्या झाडांकडे पाहायचो आणि एक दिवस माझ्या असं लक्षात आलं की या बाभळीचं आणि लिंबाचं काहीतरी प्रेम असेल. लिंब हा बाभळीवर प्रेम करत असेल आणि म्हणून त्यांच्या फांद्या एकमेकात गेलेल्या आहेत. पण त्यांच्या खोडातलं अंतर तसंच आहे. म्हणजे समाजात सुद्धा आंतरजातीय विवाहामध्ये जरी ते वधूवर एकत्र आले तरी त्यांच्या कुटुंबातलं अंतर, ते खोडातलं अंतर काही कमी होत नाही. या दृष्टीने त्या झाडांकडे पाहिलं आणि मी एक कविता तयार केली ती तुम्हाला सांगतो. कवितेचं नाव आहे बाभळ. बाभळीच्या झाडाला शेंगाचे झुंबर, पानातून डोकावते निळे निळे अंबर, शेंगाचे झुंबर. तरणी ताठी पोर जशी भासते बाबुळ, तरणी ताठी पोर जशी भासते बाबुळ, रस्त्या पलळ उभी कशी लिंबाला बिलगुण, फांदी फांदी बिलगली परी खोडामधी अंतर, शेंगाचे झुंबर, शेंगाचे झुंबर. आपण कुठल्याही गावी गेलो तर बाभळी असतातच. जणू काही तो बाभळीचा गोतावळा आहे आणि त्या गोतावळ्यापासून बाभळ आपल्या प्रेमाची गोष्ट लपू पाहते. दुसऱ्या कडव्यात मी सांगितलंय की बाभळीची गोतावळ सारीकड पसरली, पूज गोष्ट परीतीनं हुशारीनं लपवली, कानामध्ये कुजबुजती भारी खट्याळ पाखर, शेंगाचे झुंबर, शेंगाचे झुंबर. संध्याकाळच्या वेळेस आपण बाभळीच्या झाडाकडे पाहतो. हिमतीची पानं दिसत नाहीत तर फक्त जाळीदार अशी बाभळ दिसते. तर पहा, दिस ढळता शहार ते काळीज नक्षीदार, दिस ढळता शहार ते काळीज नक्षीदार, व्याकुळली उभी जशी कातर बेळी नार, खोडामध्ये बाक जणू लईदार कंबर, शेंगाचे झुंबर, शेंगाचे झुंबर. बाभळीला आपल्या हे प्रेमाची गोष्ट कुणाला तरी सांगा वाटते. स्त्री सुलभ स्वभावाने तिला ती गोष्ट, ते मन कुठेतरी मोकळं करावं वाटतं. मग ती कुणाला सांगते हे शेवटच्या कडव्यात मी लिहिलंय की पहाटच्या वेळी बाभुळुनामध्ये नाहते, पहाटच्या वेळी बाभुळुनामध्ये नाहते, रात्रीची गोष्ट कवळ्या सावलीस सांगते, पिवळे धमक फुलं जणू डोईवर पदर, शेंगाचे झुंबर, शेंगाचे झुंबर. पानातून डोकावते निळे निळे अंबर, शेंगाचे झुंबर.
ढेंगाचे खूपच छान सर, अप्रतिम. अतिशय खूप छान सादरीकरण आहे आपलं. आपली ही कविता अशीच ऐकतच राहावी असे वाटते रसिकांना. आपण कविता सादरीकरण करावं आणि आम्ही आपल्या कविता ऐकतच राहाव्यात असंच वाटतं. खूपच छान, अप्रतिम सर. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सर, आपण एक प्रसिद्ध कवी तर आहातच, पण आपण एक प्रयोगशील शिक्षक पण आहात. आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या शाळेमध्ये जे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले आहेत, या उपक्रमांविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ठीक आहे, सांगतो सर. जिल्हा परिषद प्रशाला कौशळी येथे मी शिक्षक आहे, तालुका जिंतूर येथे. आणि गेली 3 ते 3.5 वर्ष मी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणी येथे सुद्धा गणित या विषयाचं सहाय्यक म्हणून काम पाहिलं. तर गणित विषय सहाय्यक म्हणून काम पाहताना माझ्या लक्षात आलं की भागाकार आणि वजाबाकी या ज्या 2 प्राथमिक मूलभूत क्रिया आहेत, यामध्ये बरेच विद्यार्थी पाठीमागे आहेत. मग नेमकी अडचण काय? तर शिक्षक शिकवतात, मात्र विद्यार्थ्यांना समजत नाही. याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत तसे अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे. मग यासाठी आपल्याला काय करता येईल? यासाठी मी भागाकार समजून घेताना नावाची एक कृती पुस्तिका लिहिली, ज्यामध्ये 24 कृतींचा समावेश आहे. आणि त्यामध्ये विद्यार्थी कृती करत करत भागाकार शिकतात. अगदी ज्या विद्यार्थ्यांना अंकज्ञान नाही असे सुद्धा विद्यार्थी भागाकार करतात. मात्र आपण भागाकार करतो की नाही हे त्यांना समजत नाही. फक्त प्रवाह तक्त्यात लिहिल्यानेच भागाकार होतो असं नाही, तर कृतीतून सुद्धा भागाकार विद्यार्थी करू शकतात. हे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी भागाकार समजून घेताना ही कृती पुस्तिका लिहिली. आणि त्या कृती पुस्तिकेच्या द्वारे परभणी जिल्हा एकूण गणिताच्या भागाकाराच्या संपादनिकीत बराच पुढे आला. विभागात पहिला आला, औरंगाबाद विभागात पहिला. तर ही एक गोष्ट केली. मराठी विषयाची तर मला खूप आवड असल्यामुळं मी माझ्या शाळेत वाचनालय चालवतो. त्या वाचनालयाचे प्रमुख सुद्धा विद्यार्थीच असतात. विद्यार्थी स्वतःच वाचनालयाची सगळी जबाबदारी सांभाळतात. त्यासोबतच जे पुस्तक वाचलं त्याबद्दल टिप्पण काढतात. त्यांना कसा फॉर्म दिला जातो की हे पुस्तक मला का आवडलं, या पुस्तकातून मी काय शिकलो, आणि या पुस्तकातला एखादा उतारा पाठ कर. यामुळे विद्यार्थ्यांना सकस वाचन काय असतं ते कळतं. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी कविता लेखन करावं, विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हावं, विद्यार्थ्यांनी निबंध लिहावा. यासाठी वेगवेगळ्या स्तरावर कवितांचं, कवी संमेलनांचं याचं आयोजन करतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन कवी संमेलन घेतलं माननीय शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला. त्या विद्यार्थ्यांच्या कवितांचं पुस्तक सुद्धा आता आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं प्रकाशित करणार आहोत. तर शाळा ही प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये एक वेगळा बदल करणारी गोष्ट असते, आणि म्हणून कशीही असली शाळा तरी ती आपल्याला आवडत असते. माझ्या लहानपणी मी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायचो त्या शाळेवरची एक कविता मी तुम्हाला सांगतो की शाळा की कोंडवाडा हा प्रश्न जेव्हा पडायचा नाही, शाळा की कोंडवाडा हा प्रश्न जेव्हा पडायचा नाही, तेव्हा शाळा मला खूप आवडायची. उशिरा का आलास म्हणून आमच्या अगोदर आलेल्या सरांकडून हातावर छडी घेताना जेव्हा ती घ्यावी वाटायची, तेव्हा शाळा मला खूप आवडायची. शाळा सुटल्यावर घरासमोर खेळताना गुरुजींना एकदम समोर पाहिल्यावर जेव्हा सभोवताल गरगर फिरायचा आणि उरात भीती दाटायची, तेव्हा शाळा मला खूप आवडायची. झेंडा वंदनाच्या दिवशी पितळी तांब्यात विस्तव टाकून घड्या पाडलेला शर्ट घालून दारासमोरून बँड वाजवत जाताना नकळत त्याची कॉलर ताट व्हायची, तेव्हा शाळा मला खूप आवडायची. कागदावर बसून कागदाचा चमचा करून कागदावर सुकडी खाताना, कागदावर बसून कागदाचा चमचा करून कागदावर सुकडी खाताना कधी मधी आळी भेटायची, तेव्हाही शाळा मला खूप आवडायची, तेव्हाही शाळा मला खूप आवडायची. तर अशीच शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला आवडावी यासाठी सहशालेय उपक्रम माझ्या शाळेत मी घेत असतो, आणि त्याला बरंचसं यश सुद्धा आता मिळू लागले. निश्चितच सर, खूपच छान उपक्रम आहेत. मग मुलांच्या अभिव्यक्तीसाठीचे तुमचे उपक्रम असो
किंवा मुलांना भागाकार करता यावा यासाठी वेगवेगळे उपक्रम असो. निश्चितच आपण राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत, अनुकरणीय आहेत. आपलं मनापासून अभिनंदन. आता मला शेवटच्या प्रश्नाकडे वळावंसं वाटतंय. मला एक आश्चर्य वाटतंय सर, की आपल्या 300 कविता पाठ आहेत आणि त्या अतिशय उत्तम पद्धतीने आपण सादरीकरण करतात. त्यामुळं या भविष्यातील एखादा तुमचा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम निश्चितच व्हावा असे आम्हा रसिकांना वाटतंय. याबद्दलच्या भविष्यातील तुमच्या काही उपक्रम असतील तर या उपक्रमाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि शेवटी जाता जाता सर एक विनंती आहे की एक रचना मात्र रसिकांना ऐकायला अजूनही निश्चितच आवडेल. नक्कीच नक्कीच. खरं तर कविता हा माझा प्राण आहे आणि कवितेचं सादरीकरण करण्यात जो मला काही आनंद मिळतो, कविता लेखनात जो मला काही आनंद मिळतो, मी माझ्या एका कवितेत असं लिहिलं होतं की सदैव आठवणीत राहणारे काही जण, एकाच मातीत उगवलेले दोन मन, आयुष्याचा अर्थ सांगणारा एकच क्षण आणि कविता लिहून झाल्यावरचे रितेपण. तर कविता लिहिल्यानंतर जे काही रितेपण अनुभवतो आणि नंतर पुन्हा कविता लिहावी अशी वाटते. यातूनच माझा स्वतःचा कवितेचा कार्यक्रम जाऊ कवितेच्या गावा, मी त्याचं नियोजन केलेलं आहे. परभणीत प्रायोगिक स्तरावर मी त्याचं सादरीकरण सुद्धा केले. अतिशय छान प्रतिसाद त्याला मिळालेला आहे. की त्या कार्यक्रमामध्ये इतर पूर्वसुरींच्या त्या विषयावरच्या सुंदर कविता आणि आपली एक कविता अशा प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे. जसे की आई हा एक त्या कवितेच्या कार्यक्रमातला भाग आहे. मग आईवर नितांत सुंदर लिहिलेल्या पूर्वसुरींच्या ज्या कविता आहेत, ग्रेस यांची ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता ही कविता असेल, किंवा आईवरची दासू वैद्य यांची कविता आहे की जुन्या आवडणाऱ्या कवितेसारखी आठवत राहणारी स्त्री माझी आई आहे, एवढंही पुरं आहे माझ्या कवीपणाला, कारण प्रत्येक आईचा मुलगा कवी असूच शकत नाही, मात्र प्रत्येक मुलासाठी त्याची आई ही एक स्वतंत्र कविता असते, कधीही विसरता येणारी. तशीच माझी आई माझ्या कवितेत मी मांडलेली आहे. तीच कविता आपल्या समोर सादर करतो आणि आपला निरोप घेतो. कवितेचं नाव आहे आई. कसा फेडू पांग कसे उतरू मी मोल, कसा फेडू पांग कसे उतरू मी मोल, आठवण तुझी देते पापण्यांना ओल, आठवण तुझी देते पापण्यांना ओल, रित्या रित्या मेघामध्ये पाणी जसे साठते ग, रित्या रित्या मेघामध्ये पाणी जसे साठते ग, आई तुझी आठवण मनामध्ये दाटते ग, सांभाळिले जणू मला, सांभाळिले जणू मला तर हाती फोड, आठवण तुझी देते पापण्यांना ओल, डोंगराच्या काळजातून वाहे निर्मळ झरा, डोंगराच्या काळजातून वाहे निर्मळ झरा, तसा तुझ्या प्रेमाचा रंग सात्विक खरा, जगातल्या कुणालाच, जगातल्या कुणालाच येत नाही त्याची तोड, आठवण तुझी देते पापण्यांना ओल, कसा फेडू पांग कसे उतरू मी मोल, आठवण तुझी देते पापण्यांना ओल, दुनियेच्या भोवऱ्यात सापडलो जेव्हा जेव्हा, दुनियेच्या भोवऱ्यात सापडलो जेव्हा जेव्हा, आई तुझ्या आधाराने सुटलो मी तिथे तेव्हा, जागा तुझी आहे माझ्या, जागा तुझी आहे माझ्या काळजात खोल, आठवण तुझी देते पापण्यांना ओल, कसा फेडू पांग कसे उतरू मी मोल, आठवण तुझी देते पापण्यांना ओल, पापण्यांना ओल, पापण्यांना ओल.
खूपच छान. अतिशय हृदयस्पर्शी अशी आईची आठवण करून देणारी ही कविता. माझ्या सुद्धा डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. अतिशय अप्रतिम सादरीकरण आणि अतिशय अप्रतिम कविता सर. खूपच छान. आजच्या ह्या साहित्यिक समजून घेताना या कार्यक्रमामध्ये आपली मुलाखत मला खूप महत्वाची वाटते. एक प्रयोगशील शिक्षक, एक प्रसिद्ध कवी म्हणून आपण एक संवेदनशील मनानं सगळ्या आजूबाजूचं भोवताल टिपून अतिशय सुंदर अशा कविता आपण रचना केलेल्या आहेत आणि त्या सादरीकरणाच्या माध्यमातून आपण साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवत आहात. भविष्यामध्येही आपला एखादा सुंदर असा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम करण्याचा मानस आहे. त्या तुमच्या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा पण देतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आलात, आपण बहुमोल असा वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून अंतःकरणातून आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.